Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain thermodynamic state variables and types of thermodynamic state variables. Now here, what do you mean by thermodynamic state variables? That is, any measurable or observable property of system which is used to describe the characteristic of system when it is in equilibrium is called thermodynamic variable. What is thermodynamic variable? It is the any measurable or observable property of the system which is used to describe the characteristic of the system when the system is in equilibrium, that is called as thermodynamic variable. ज्या व्हेरिएबलच्या सहाय्याने आपण सिस्टीमला डिस्क्राइब करतो की जे व्हेरिएबल ऑब्झर्वेबल असतात आणि त्याला आपण मोजू शकतो, अशा व्हेरिएबलला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणतात. जनरली प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास, these are considered as a thermodynamic state variables. Now, depending upon whether that variables depend on the size of system or not, there are two types of variables, that is intensive variable and extensive variable. That is the variable that doesn't depend on the size of system is called intensive variable. जे व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवर डिपेंड राहत नाही, त्याची साईज आपण वाढवली किंवा कमी केली तरी सुद्धा ते जर सारखेच राहत असेल, त्याच्यावर कोणताच परिणाम होत नसेल, तर त्याला म्हणतात इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. अँड ऑन द अदर हँड व्हेरिएबल्स दॅट डिपेंड ऑन द साईज ऑफ सिस्टीम इज कॉल्ड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. या उलट जे व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवर डिपेंड असतात त्यांना आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. इंटेन्सिव्ह व्हेरिएबलचं एक्झाम्पल आहे प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, आणि एक्सटेन्सिव्हचा आहे मास, इंटरनल एनर्जी. असा हा पहिला पॉइंट आजचा लक्षात ठेवा की थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आपण कोणाला म्हणतो, तर ज्या व्हेरिएबलच्या सहाय्याने एखादी सिस्टीम आपण डिस्क्राइब करतो, आणि जे व्हेरिएबल ऑब्झर्वेबल असतात आणि मेजरेबल असतात त्यांना आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणतो. आणि या थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबलचे दोन टाइप आहेत, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. व्हेरिएबल दॅट डझंट डिपेंड ऑन साइज ऑफ द सिस्टीम त्याला आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणायचं, आणि द व्हेरिएबल दॅट डिपेंड ऑन द साइज ऑफ सिस्टीम त्याला एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणायचं. याला एक्सप्लेन करण्यासाठी एक साधा एक्झाम्पल घेऊया आपण, की समजा सुरुवातीला एक कंपार्टमेंट आहे. या कंपार्टमेंट मध्ये समजा आपण गॅस घेतलेला आहे की ज्याचा सुरुवातीला व्हॉल्यूम राहील गॅसचं, व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. जेव्हा आपण आता याला दोन भागात डिवाइड करू, if the compartment is divided into two parts, now here that gas which is considered earlier in a whole enclosure, that is here divided by making some partition. आता इथे आपल्याजवळ त्याची जी साईज आहे सिस्टीमची, ती साईज आपण कमी केली. इथे आपण एकाच्या ऐवजी आता दोन सिस्टीम कन्सिडर केल्या की एकाच गॅसने त्या दोन्ही सिस्टीम बनलेल्या आहेत. इफ दिस सर्टन एन्क्लोजर इज डिवाइडेड इनटू टू कंपार्टमेंट्स विथ द हेल्प ऑफ दिस पार्टीशन, देन प्रेशर, टेम्परेचर अँड डेन्सिटी दॅट रिमेन सेम. या पार्टीशन मुळे आता हे जे आपण कंटेनर घेतलं होतं, या कंटेनरचं साईज जे आहे ती आता कमी झाली. इथे दोन कंपार्टमेंट आपल्याला मिळाले, तर या दोन कंपार्टमेंट मध्ये जो काही गॅस आहे
दोन्ही ठिकाणचा त्याचं प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी सेम राहील, परंतु मास of the gas which is present in first compartment, mass of the gas present in second compartment that are different. आणि त्यासोबत इथे त्यांची इंटरनल एनर्जी पण वेगळी राहील. So that is the thermodynamic state variables and its type, intensive variable and extensive variables. Now let us consider what do you mean by thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium if it follows the three types of equilibrium, that is mechanical, chemical and the thermal equilibrium. एखादी थर्मोडायनेमिक सिस्टीम ही इक्विलिब्रियम मध्ये आहे हे आपण केव्हा म्हणतो, तर जेव्हा ती सिस्टीम मेकॅनिकली इक्विलिब्रियम मध्ये असली पाहिजे, केमिकली इक्विलिब्रियम मध्ये असली पाहिजे आणि थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असली पाहिजे. म्हणून इथे म्हटलेलं आहे अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम if it follows mechanical, chemical and the thermal equilibrium. Now let us consider when we say that any system is in mechanical equilibrium, when any system is in chemical equilibrium and when any system is in thermal equilibrium. So let us consider the first one, that is the mechanical equilibrium. A system is said to be in mechanical equilibrium if the pressure is same throughout the system and it doesn't change with the time, then the system is said to be in mechanical equilibrium. Here mechanical word is related to the pressure parameter or pressure variable. A system is said to be in A system is said to be in mechanical equilibrium when pressure in it is same throughout and does not change with the time. एखादी सिस्टीम की ज्यामध्ये प्रेशर हे त्या सिस्टीमच्या कोणत्याही पार्ट मध्ये जर आपण मेजर केलं तर ते सेम असायला पाहिजे आणि ॲज द टाइम पासेस इट डझंट चेंज. इन सिंपल वर्ड, when the pressure of the system remain constant, then that state is said to be in mechanical equilibrium. Second one, that is the chemical equilibrium. A system is said to be in chemical equilibrium when its chemical composition is same throughout and does not change with the time. जेव्हा एखाद्या सिस्टीमचं केमिकल कंपोजिशन जेव्हा सेम असतं आणि ते चेंज होत नाही तेव्हा त्या सिस्टीमला म्हणतात सिस्टीम इज इन केमिकल इक्विलिब्रियम. And third one, that is thermal equilibrium, which is familiar to us. A system is said to be in thermal equilibrium when its temperature is uniform throughout the system and doesn't change with the time. प्रत्येक वर्डला एक आपल्याला पॅरामीटर कन्सिडर करायचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. जसं मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे प्रेशर रिमेन सेम, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे केमिकल कंपोजिशन रिमेन सेम आणि थर्मल मीन्स रिलेटेड टू द टेम्परेचर. मग त्या सिस्टीम मध्ये प्रेशर थ्रूआउट द सिस्टीम कॉन्स्टंट राहत असेल किंवा केमिकल कंपोजिशन म्हणजे देयर इज नो केमिकल रिएक्शन within that system, so that the chemical composition that remains same throughout the system, and when the temperature of the system remains same, then that equilibrium is said to be in thermal equilibrium. सो आपण थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम ला डिस्क्राइब करताना इथे तुम्हाला तीन इक्विलिब्रियम कन्सिडर करायचं आहे. एनी थर्मोडायनेमिक सिस्टीम when it is in thermal, chemical and mechanical equilibrium, then that system is called as the thermodynamic equilibrium. आणि हे त्याचे तीन टाइप्स पडलेले आहेत की डिपेंडिंग अपॉन whether the pressure throughout the system remains same, whether there is a chemical composition that throughout the system remains same, or whether there is a temperature that throughout the system remains same.
Now let us consider what do you mean by thermodynamic state variables and equation of state. We already explained what do you mean by thermodynamic state variables. That are the variables which are observable as well as measurable and which are used to describe the thermodynamic system. त्याला आपण thermodynamic state variable म्हणतो. त्याचे दोन टाइप पण आपण बघितले, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह. आता आपल्याला या थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबलला एखाद्या थर्मोडायनेमिक सिस्टीमला डिस्क्राइब करण्यासाठी जेव्हा आपण वापरतो तर ते कसं वापरायचं त्यासाठी आपण इथे हा पॉइंट बघतोय की एव्हरी इक्विलिब्रियम ऑफ अ थर्मोडायनेमिक सिस्टीम वी जस्ट एक्सप्लेन when thermodynamic system is said to be in equilibrium when it has mechanical, chemical and the thermal equilibrium. So every equilibrium of a thermodynamic system is completely described. मग ते थर्मल असू द्या इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असू द्या किंवा केमिकल इक्विलिब्रियम असू द्या, यांना डिस्क्राइब करण्यासाठी आपण ज्या स्टेट व्हेरिएबलचा वापर करतो ते स्टेट व्हेरिएबल म्हणजे जनरली प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास यालाच आपण थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल असं म्हणतोय. या थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबलला कसं इथे वापरतात एखाद्या सिस्टीमला डिस्क्राइब करण्यासाठी तर त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण आयडियल गॅस इक्वेशन इथे कन्सिडर केलाय. व्हॉट डू मीन बाय आयडियल गॅस इक्वेशन? इट इज सिंपली द मॅथेमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. The pressure, volume and temperature they are called as the state variables. म्हणून मी इथे लिहिलाय mathematical relationship between state variables is the equation of state, that is PV equal to nRT, where P for pressure, V for volume, R that is the constant, universal gas constant, N number of moles and capital T that is the temperature. Now here if we plot the graph which is called as PV curve, it is the curve which is plotted between the pressure and volume, that's why it is called as PV curve. Now if we consider a process which is at constant pressure, a process which is carrying out at constant temperature, then at that position we have to consider here the PV curve. Now let us consider the system which can be described by considering its two states. A represent the initial state and B represent the final state of the system. Now A, initial state of the system, is represented here by considering two parameters, two coordinate, two thermodynamic variables which are the pressure and volume. If we consider the thermodynamic process which is carried out from A to B as shown in this graph. Now when the system is at A, its pressure is P1 and volume is V1. We just plot here the graph between pressure and volume. Here when the system is at A, its pressure is P1 and volume is V1. Now when the system moves from A to B, then its pressure also changes and volume also changes. Now when it moves from A to B, pressure of the system decreases. आपण इथे जर बघितलं की इथे आपण x ऍक्सिस वर व्हॉल्यूम घेतलेला आहे, y ऍक्सिस वर आपण प्रेशर घेतलेला आहे. मग इथे जेव्हा तो A या ठिकाणी होते सिस्टीम इनिशियल स्टेट त्याची, त्यावेळेला प्रेशरची व्हॅल्यू P1. as the system move further, that is from initial to final state, pressure goes on decreasing. Then what is the effect of decreasing pressure on the volume of the system? आता जेव्हा तो A कडून B कडे गेले ती सिस्टीम, त्यावेळेला जेव्हा ती A ला होती व्हॉल्यूम V1 आणि जेव्हा ती B या ठिकाणी आली तर व्हॉल्यूम V2. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसतंय व्हॉल्यूम इन्क्रीजेस and pressure decreases, and this is the system which is carried out at constant temperature. That's why this PV curve.
at a constant temperature is called isotherm. हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचा एक पॉइंट आहे की जी पीव्ही कर्व आपल्याला कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस रिप्रेझेंट करतं त्या पीव्ही कर्वला आपण म्हणतो आयसोथर्म. So this is simple thermodynamic state variable and equation of state. इथे आपण सिस्टीम थर्मोडायनामिक व्हेरिएबलला एखादी सिस्टीम डिस्क्राइब करण्यासाठी कसं वापरतो त्यासाठी दिलेलं हे एक छोटं एक्झाम्पल आहे. Now let us consider the PV diagram, that is pressure volume diagram, for the three different cases. The first one for the expansion of gas, second one for the compression of gas, and third one when there is a change in volume but at constant pressure. So let us consider the first thing when we consider the expansion of gas. Now when we consider the cylinder fitted with airtight, movable and frictionless piston, and when gas is filled in that cylinder, now if by supplying certain heat, if the piston displaces in upward direction, that is from A to B, when the cylinder is kept in vertical position. Now when the cylinder is now in horizontal position, and when you consider the piston, its initial position is A, and here for the expansion this piston suppose move from A to B. That's why here the two words that are used depending upon the position of the cylinder, whether it is kept in a vertical position or it is kept in a horizontal position. Now for the expansion of gas, we know that volume changes means increases. So during the expansion of gas, the movement of the piston when the cylinder is kept in vertical position, that for the expansion of the gas this piston move in upward direction. Here the piston move outward. That's why we use here the two words. For the expansion of gas, its volume changes due to outward or upward displacement of the piston. आपण त्या सिलेंडरला कसं कन्सिडर करतोय, आपण त्याला वर्टिकल पोझिशन मध्ये घेतोय की हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये घेतोय. वर्टिकल पोझिशन मध्ये घेतला तर तो पिस्टन वरच्या दिशेला जाईल जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होईल, आणि पिस्टन आपण जर सिलेंडरला असं हॉरिझॉन्टल पोझिशनला घेतलं तर ते पिस्टन जे आहे ते आउटवर्डला मूव्ह होईल. म्हणजेच जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होईल तेव्हा पिस्टन याचं डिस्प्लेसमेंट होईल, एक तर अपवर्डला किंवा दॅट इज आउटवर्डला. त्यावेळेला प्रेशर जे असतं ते गॅसचं डिक्रीज होतं अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, दॅट इज प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ द गॅस दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. जर इथे व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर प्रेशर हे डिक्रीज होतं, आणि आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन ऑफ गॅस मध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं म्हणून प्रेशर हे डिक्रीज होतं. मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वर्क डन किती असेल फॉर द एक्सपान्शन ऑफ गॅस. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं, ड्रॉ अ पीव्ही डायग्राम for the expansion of gas, for the compression of gas, and when volume changes at a constant pressure. तर ह्या पीव्ही डायग्राम आपल्याला काढावं लागतील, किंवा ऑब्जेक्टिव्ह एखादा विचारला फॉर द एक्सपान्शन ऑफ गॅस द वर्क डन इज आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. मग त्या वेळेला लक्षात ठेवा की इथे वर्क डन बाय द गॅस इन दिस केस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. या केस मध्ये वर्क डन जे असतं हे पॉझिटिव्ह, आणि हे वर्क डन इथे आपण या ग्राफच्या सहाय्याने कसं ड्रॉ करतो बघा. तर आता इथे जेव्हा आपण पीव्ही डायग्राम काढू म्हणजेच इट इज द ग्राफ प्लॉटेड बिटवीन प्रेशर अँड द व्हॉल्यूम. मग या केस मध्ये ही ए त्याची इनिशियल पोझिशन आहे. हा एरो तुम्हाला सांगेल की ती सिस्टीम कशी मूव्ह होत आहे फ्रॉम ए टू बी. ती सिस्टीम ए कडून बी कडे मूव्ह होत आहे. ए त्याची इनिशियल स्टेट आहे, बी त्याची फायनल स्टेट आहे. मग या वेळेला ए या ठिकाणी असतानाचं प्रेशर P1, व्हॉल्यूम V1.
आणि जेव्हा तो A कडून B कडे जाईल सिस्टीम, त्यावेळेला B या ठिकाणी आला असता, त्याचं प्रेशर झालं P2 आणि व्हॉल्यूम झालं V2. मग इथे क्लिअरली दिसतंय तुम्हाला, ॲज द व्हॉल्यूम इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. मग या केस मध्ये याचं जे वर्क डन असतं, हे वर्क डन लक्षात ठेवा, दॅट इज द एरिया अंडर द कर्व. हे जे मी ब्लू लाईनने शेड केलेला एरिया आहे, हा आपल्याला वर्क डन रिप्रेझेंट करतं ड्यूरिंग द एक्सपान्शन ऑफ गॅस. गॅसचं एक्सपान्शन जेव्हा होतं तेव्हा आपल्याला वर्क डन मिळतं. इंटिग्रेशन टू द limit from V1 to V2, that is PdV, which is positive, that is greater than 0. Second one, for the compression of gas, its volume changes. इथे पण व्हॉल्यूम चेंज होतं, इथे पण व्हॉल्यूम चेंज होतं. एक्सपान्शनला व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि कॉम्प्रेशनला व्हॉल्यूम हे डिक्रीज होतं. आणि इथे जर समजा व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर प्रेशर डिक्रीज होतं. आता इथे व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे, त्यामुळे प्रेशर हे इन्क्रीज होईल. त्यामुळे बघा इथे जर आपण पीव्ही डायग्राम घेतलं तर हे पीव्ही डायग्राम मध्ये चेंजेस जे आहेत, आता ए ही सिस्टीम इथे कन्सिडर केली आहे आपण, दॅट इज फ्रॉम ए टू बी. ए कडून बी कडे आता ही सिस्टीम मूव्ह होतात. इथे ए कडून बी कडे म्हणजे अपवर्ड टू इकडे डाऊनवर्डला मूव्ह होती. इथे सिस्टीम आपण त्यावेळेला इनिशियल आपण कोऑर्डिनेट्स तेच घेतले आहे, व्हेरिएबल तेच घेतले आहे. ए या ठिकाणी असताना प्रेशर P1 व्हॉल्यूम V1. पण आता इथे बघा की हे व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे, त्यामुळे इथलं जे प्रेशर आहे हे प्रेशर इन्क्रीज होत आहे. सो प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यूरिंग द कॉम्प्रेशन ऑफ द गॅस अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस. आणि थर्ड केस मध्ये व्हेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस चेंजेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. जेव्हा एखाद्या गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशरला चेंज होतं, तेव्हा जी पीव्ही डायग्राम आपल्याला मिळते ती जस्ट ही आपल्याला अशी पॅरलल टू द व्हॉल्यूम ऍक्सिस मिळतं. ए आणि बी. पुन्हा आपण इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम घेतली. जेव्हा ए या ठिकाणी असेल तेव्हा त्याचं व्हॉल्यूम V1 आणि बी या ठिकाणी असेल तेव्हा त्याचं व्हॉल्यूम V2. इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे, त्यामुळे प्रेशर चेंज होणार नाही. प्रेशर हे असं सेम राहील, फक्त त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल. जेव्हा ए या ठिकाणी असेल तेव्हाचं व्हॉल्यूम घेतलं आपण V1, जेव्हा बी या ठिकाणी असेल तेव्हाचं व्हॉल्यूम घेतलं आपण V2. मग जेव्हा गॅसचं कॉम्प्रेशन होईल तेव्हा वर्क डन जे असतं हे निगेटिव्ह असतं आणि हे वर्क डन पुन्हा आपल्याला मिळतं बाय कन्सिडरिंग द शेडेड एरिया अंडर द ग्राफ. पुन्हा इथे जे आपल्याला वर्क डन मिळालं, हे वर्क डन पण दॅट इज वर्क डन इक्वल टू प्रेशर और फंक्शन ऑफ V2 मायनस V1. इथे जे वर्क डन मिळतं, पुन्हा हा जो शेडेड एरिया आहे या शेडेड एरिया मधलाच रिजन म्हणजेच याचं वर्क डन. हे वर्क डन पण आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं. अँड व्हेन व्हॉल्यूम ऑफ द गॅस that is constant, volume of gas that is constant, then work done is zero. Why? Because displacement of that system is zero. We know that work done is the product of force and displacement. As displacement is zero, therefore work done that is equal to zero. So these are the certain cases you have to consider under the head of PV diagram for the various system. The first one for the expansion of gas, second one for the compression of gas, third one when the volume changes at a constant pressure and when volume of the gas remain constant. मग पहिल्या केस मध्ये आपण बघितलं की एक्सपान्शन ऑफ गॅसच्या वेळेला व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, प्रेशर डिक्रीज होतं. व्हॉल्यूम इन्क्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस अँड वर्क डन पॉझिटिव्ह. या तीन गोष्टी लक्षात ठेवा. सेकंड मध्ये कॉम्प्रेशन ऑफ द गॅस मध्ये आता काय होतं, तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं, त्यामुळे प्रेशर इन्क्रीज होतं आणि वर्क डन हे निगेटिव्ह असतं. आणि जेव्हा व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट प्रेशरला चेंज होतं त्यावेळेला फक्त जे आपल्याला ग्राफ मिळतं ती पॅरलल टू व्हॉल्यूम ऍक्सिस मिळतं. त्यावेळेला जे वर्क डन असतं हे फंक्शन ऑफ that is V2 minus V1. इथे पण वर्क डन तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतं. फक्त एकाच केस मध्ये वर्क डन तुम्हाला 0 मिळतं की जेव्हा
गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं त्यावेळेला त्याचं वर्क डन हे 0 असतं.